आणि आता बघूयात लोकसभेचा आखाडा। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या उमेदवारीचे स्टेटस व्हायरल। आमचं ठरलंय, आमचा माणूस आपला खासदार अशा आशयाचे कार्यकर्त्यांचे स्टेटस। तर नारायण राणे उद्यापासून कोकणामध्ये प्रचाराला सुरुवात करणार। सोशल मीडियावर विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करू नका, भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना प्रभारी दिनेश शर्मा यांच्या सूचना। 12 एप्रिलपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघात सभा घेण्याच्या सूचना। वर्ध्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल। शरद पवार, अनिल देशमुख यांच्यासह नेत्यांची उपस्थिती। अर्ज भरल्यानंतर भव्य रॅली। यवतमाळ वाशिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज भरला। यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची सभा। दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांचं चांगलं ते काम करतायत। सुनेत्रा पवारांकडून कुल यांचं कौतुक। दौंडमधील सुबत्तेवरून अजित पवारांनी केलेलं काम लक्षात येतं, असंही विधान। एकापाठोपाठ भ्रष्टाचारी गेले जेलात, दागा कैसे हात बदलेगा हालात। तर आशिष शेलार यांची विरोधकांवर कवितेमधून खोचक टीका। हिंदहृदय सम्राटांनी ज्यांना फटकारलं, बाप बेटे त्याच हाताच्या गोलात, शेलारांचं टीकास्त्र। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटाची बेइज्जती करून टाकली। आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा। 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही, असाही हल्लाबोल। काही जण केवळ नौटंकी करतात, काही जण आंतरराष्ट्रीय नेते आणि प्रवक्ते झालेत। रवी राणांचा बच्चू कडू यांना प्रत्युत्तर। आनंदराज आंबेडकरांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। आनंदराज आंबेडकरांचा अमरावतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन।